समाजातल्या प्रत्येक घटकाला कशी मदत करता येईल हा प्रयत्न आपला आहे। आज प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून आपलं राज्य एक नवीन रेकॉर्ड करताय। मला सांगताना आनंद वाटतो, प्रधानमंत्री आवास योजनेत 2016 ते 2022 13 लाख घरं आपण बांधली, आपल्याला 13 लाख घरं मिळाली। पण यावेळी आम्ही प्रधानमंत्री महोदय आणि ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान साहेबांकडे गेलो आणि त्यांना सांगितलं आम्हाला अधिकचा कोटा द्या। ते म्हणाले किती कोटा पाहिजे? आम्ही म्हटलं आमची जी सगळी वेटिंग लिस्ट आहे ती 30 लाख घरांची आहे। 30 लाख लोक आमच्या वेटिंग लिस्ट मध्ये आहे ज्यांच्याकडे घर नाही आहे। आणि तुम्ही चमत्कार बघा, देशाच्या प्रधानमंत्र्यांनी आणि देशाच्या कृषी आणि ग्रामविकास मंत्र्यांनी एका झटक्यामध्ये महाराष्ट्राला 30 लाख घरं मंजूर केले आणि त्यातल्या 20 लाख घरांचं काम देखील आपण सुरू केलं। 10 लाख पैकी 7 लाख घरांचं 8 लाख घरांचं काम आता सुरू करतो। 2 लाख लोक असे आहेत की ज्यांच्याकडे प्लॉट नाही, त्यांना आपण जमीन पण देतो आणि त्यांना घरही बांधून देतो। आणि मग आम्ही त्यांच्या हेही लक्षात आणून दिलं की 2018 नंतरही अनेक लोक असे आहेत की जे सर्वेक्षणातून सुटले आहेत, त्यांना जर घरं दिली तर आपण बेघर मुक्त महाराष्ट्र म्हणजे जिथे कोणीही बेघर नाही अशा प्रकारचा महाराष्ट्र तयार करू शकतो। आणि मला आनंद वाटतो की 30 लाख घरं दिल्यानंतर पुन्हा केंद्र सरकारने सर्वेचे आदेश दिले आणि आता पुन्हा नव्याने आपण सर्वे केलेला आहे आणि त्या सर्वेमध्येही ज्यांची नावं आली आहेत पुढच्या काळात त्यांनाही आपण घर देणार आहोत। आणि हे घर देत असताना आपण हे ठरवलंय की केंद्र सरकार तर पैसे देतेच, पण 50,000 रुपये राज्याच्या वतीनं देखील आपण त्या ठिकाणी देणार आहोत। आणि या 30 लाख घरांवर आपण सोलर त्या ठिकाणी लावणार आहोत, जेणेकरून या घरामध्ये जो आमचा गरीब मध्यमवर्गीय त्या ठिकाणी जाईल त्याला विजेचं बिलच येणार नाही। त्याला जी वीज लागते ती सोलार मधनं येईल, त्याला विजेचा पूर्ण बिल माफ होईल। अशा प्रकारची व्यवस्था यामध्ये आपण केली आहे। मला हे देखील आपल्याला सांगितलं पाहिजे की राज्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा गेले 15-20 वर्ष जर आपण बघितलं तर आपल्या विजेचे जे दर आहेत हे दरवर्षी 9% वाढतात, दरवर्षी 9%। ते तुम्हाला समजत नाही कारण ते बिलातच लागून येतात, कारण ते रेट ठरवण्याचे अधिकार MERCचे आहेत। त्यामुळे MERC ते ठरवते आणि त्या ठिकाणी वाढवून पाठवते। पण यावेळी पहिल्यांदा आम्ही MERC कडे पिटिशन दाखल केली आणि आमची पिटिशन MERCने मान्य केली आणि या पिटिशनमुळे 2025 पासून 2030 पर्यंत दरवर्षी आपले विजेचे दर कमी होणार आहेत आणि आपल्या 70% लोक जे 100 युनिट पर्यंत वापरतात यांचे दर मागच्या वर्षी जे होते त्यापेक्षा 2030 मध्ये 26% कमी असतील। म्हणजे जे साधारणपणे या ठिकाणी 42-44% वाढायला पाहिजे होते त्याच्याऐवजी ते 26% कमी होतील। दरवर्षी विजेचे दर कमी करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि त्यासोबत आता आम्ही हाही निर्णय घेतलाय की आपले 70% कंझ्युमर जे 100 युनिट पर्यंतचे आहेत त्यांच्याकरता माननीय प्रधानमंत्री जी आपण एक योजना सूर्यघर मुफ्त बिजली योजना सुरू केली आहे, त्या योजनेसोबत राज्याचीही योजना आम्ही सुरू केलेली आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये 5 लाख घरांवर हे सोलर आपण लावणार आहोत की ज्या माध्यमातून हे सोलर लागल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या विजेचं बिल तर शून्य होणारच आहे, पण तुम्ही जर अतिरिक्त वीज ही त्या सोलर मधनं तयार केली तर ती वीज आम्ही विकत घेणार आहोत आणि त्याचे पैसे देखील तुम्हाला देणार आहोत। अशा प्रकारची योजना आता राज्यामध्ये आपण सुरू केलेली आहे। आणि म्हणूनच मला एवढंच या निमित्ताने सांगायचंय, अनेक योजनांच्या माध्यमातून या राज्याला आपल्याला कशा प्रकारे पुढे नेता येईल हा आपला प्रयत्न आहे। आज आपण पाहतोय अमरावती जिल्ह्यामध्ये एक टेक्सटाईल पार्क आपण सुरू केला, आता PM मित्राच्या अंतर्गत दुसरा टेक्सटाईल पार्क आपण सुरू करतो। मोठ्या प्रमाणात 2 लाख पेक्षा जास्त लोकांना रोजगार हा त्या पार्कच्या माध्यमातून मिळणार आहे आणि विशेषतः कापूस उत्पादक क्षेत्रातील शेतकऱ्यांना एक मोठी पर्वणी या पार्कच्या माध्यमातून मिळणार आहे। आणि म्हणून सर्वांगीण विकास अशा दृष्टीने आपलं हे काम चाललेलं आहे। आणि मी तुम्हाला एवढाच विश्वास देऊ इच्छितो
की आपला विदर्भ असेल, आपला पश्चिम विदर्भ असेल किंवा मोर्शी सारखा आपला मतदारसंघ असेल, या आपल्या सर्वांच्या पाठीशी आम्ही पूर्ण ताकदीने उभे आहोत। आणि इथे तर बोंडे साहेब आणि चंदूभाऊ हे डबल इंजिनचं सरकार याही ठिकाणी चाललेलं आहे, त्यामुळे या डबल इंजिनच्या सरकारच्या पाठीशी आमचं इंजिन जोरात आम्ही उभं केलेलं आहे। त्यामुळे मोर्शी मतदारसंघामध्ये येत्या काळामध्ये चंदूभाऊंनी जो गठ्ठा आम्हाला कामाचा दिलेला आहे ती सगळी कामं आम्ही पूर्ण करू हा विश्वास तुम्हाला देतो।